कमळी नवीन घरात राहायला जाते. त्यानंतरनं तिथे बंड्या येतो. बंड्याने आजोबांसाठी गावावरून तेल आणलेलं असतं. तो तेल बंड्या कमळीकडे देतो. ती तेल घेऊन कमळी आजोबांकडे जाते व गावाहून आणलेलं तेल त्यांना देते व त्या तेलाने आजोबांची मालिश करते. कमळीला जाताना दिसतं की कामिनी आजी फोनवर कोणाशी तरी बोलत असतात. तर त्या गावाकडे एका माणसाला सरोजची FIRची कॉपी मिळवण्यासाठी एका माणसाला ते पैसे पाठवत असतात. त्यानंतरनं ते कमळीला थोडंसं FIRबद्दल ऐकायला जातं. कमळी म्हणते, कडू आजी काय लपवताय माझ्यापासून? कमळीला शाळेत कबड्डी कोचची नोकरी मिळते. ती ते आजी आजोबांना सांगते आणि आजी आजोबांना म्हणते की मी आता शाळेबरोबरच कबड्डी कोचची नोकरी पण करणार आहे. आजी आजोबा तिचं कौतुक करतात. ऋषीला कमळीची खूप आठवण येत असते. कमळी नवीन घरात गेल्यापासून तिने ऋषीला एकही फोन केलेला नसतो, कारण तिला तेवढा टाईमच भेटलेला नसतो. नंतर ऋषी कमळीला फोन करतो, पण कमळीचा फोन सायलेंट मोडवरती असतो. त्यामुळे ते तिला ऐकायला जात नाही. तरी नंतरनं ऋषीला कॉलबॅक करते. कमळीची आई हळूहळू बरी होत असल्याची चिन्हे दिसतात. ती स्वतः स्वयंपाक करते, जुन्या आठवणी सांगते. पण कमळीच्या वडिलांचं नाव सांगायच्या आधीच विषय बदलते. कमळी तिच्या आईला वडिलांची आठवण करून देण्याचा प्रयत्न करते, पण डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घाई करू नये असं सांगितलेलं असं डॉक्टरांनी. त्यामुळे नाहीतर तिच्या डोक्यावर तिला त्रास होऊ शकतो त्याचा. यानंतरनं सर्वात मोठा ट्विस्ट. शेवटी कमळीची आई मानसिक गोंधळातून घरातून निघून जाण्याचा प्रयत्न करते. त्यांना असं वाटते की त्यांची कमळी छोटी आहे आणि ती गावाकडे आहे ना, तर त्यांना असं वाटतं की कमळी तिला कोणीतरी मारणार आहे. कमळी त्यांना शांत करण्यासाठी असं सांगते की ती त्या छोट्या कमळीला भेटून आलेली आहे आणि आबाने त्यांच्यासाठी चिठ्ठी पण दिलेली आहे. ती म्हणते की मी आबांना पण भेटलेली आहे. ते सगळे खूप छान आहेत. आबा छोट्या कमळीची खूप चांगली काळजी घेत आहेत. उद्याच्या भागात त्या चिठ्ठीत नेमकं काय लिहिलं असेल? आबांना कमळीच्या आईला सत्य आठवेल का? कमळीच्या वडिलांचं नाव समोर येईल का? कामिनी आजीला FIR प्रकरण विषयी समजेल का?